हॅलो फ्रेंड, मी सविता. आज आपण पाहणार आहोत 40 इंच कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते. हा आहे मापाचा ब्लाऊज. ह्या ब्लाऊजनुसार आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. सगळ्यात अगोदर उंची पाहिजे आहे. ह्या ब्लाऊजची किती आहे ते आपण मोजून घेऊया. ही आहे 14.25 इंच. आत्ता आपण कमरेचे माप पाहूया किती आहे ते. जिथून आपण हुक लावलेला आहे त्या साईडपासून व्यवस्थित हे सरळ मोजत न्यायचं. हे पहा, हे आहे 34.5 इंच. आता आपण ब्लाऊजच्या छातीचे माप पाहूया किती ते. जिथून आपली साईड फिटिंग आहे तिथपासून हे पहा, जिथे आपलं हुक लावलेलं आहे तिथपर्यंत हे मोजून घे. हे पहा, हे आहे 10 इंच. त्याला मल्टिप्लाय 4 केलं तर ते होईल 40 इंच. आत्ता आपण ब्लाऊजचा गळा किती आहे ते मोजून पाहूया. शोल्डरवरती हा टेप व्यवस्थित ठेवायचा आणि गळा जसा आहे तसा हा व्यवस्थित करून घ्यायचा. हा आहे 6 इंच. त्याच्यानंतर पाठीमागचा गळा आपण किती आहे तो आपण मोजून पाहूया. हा आहे 9 इंच. आत्ता आपण बाहीचे माप घेऊया. कितीवरती ही बाही ही आहे 9 इंच आणि ह्याची गोलाई आहे हे पहा 6.5 इंच. आता ह्या मापावरून आपण ब्लाऊज कट करून घेऊया. सगळ्यात अगोदर मी इथे सरळ लाईन ओढून घेते, म्हणजेच आपले कापड सरळ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचे मार्क करायचे. जी बी ब्लाऊजची उंची आहे त्याच्यात आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. आपली आहे 14.25 इंच. मी इथे 15 इंचावर मार्क करून घेते. तसंच इथे समोर पण 15 इंचावर मार्क करून घ्यायचे, म्हणजेच आपली लाईन सरळ होते. ही लाईन आपण सरळ ओढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे आहे. शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. 40 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. त्याच्यानंतर खाली थोडंसं अंतर ठेवून खाली पण 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे, म्हणजेच ही दोन्ही लाईन आपली सरळ येते. आत्ता इथे आपल्याला आर्महोलच्या लेंथचे मार्क करायचे आहे. ही झाली आपली आर्महोल लाईन आणि आर्महोल घ्यायचं आहे 6 इंच. आणि तसं स्टेप समोर ठेवायचं आणि इथे पण 6 इंचावर मार्क करून घ्यायचे. आणि हे पॉईंट असंच पुढे असं जोडत न्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग मार्क करायचा आहे. तो आहे 10 इंच. आपला गळा जास्त डीप नाही आहे, त्याच्यामुळे जो बी आपला छातीचा चौथा भाग आहे तो इथे मार्क करायचा. आणि त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला इथे सिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. आता आपण कमरेचे मार्क करून घेऊया. कमर आहे आपली 34.5 इंच. त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा. तो होईल 8.5 आणि 1 पॉईंट एवढा. त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला टक्ससाठी ॲड करायचे आहेत आणि इथे 1 इंच मी साईड फिटिंगसाठी एक्स्ट्रा मार्जिन आहे ते घेत आहे. या लाईनला आपण सरळ करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलची गोलाई द्यायची आहे. त्याच्यासाठी इथे मी 1.5 इंचावर मार्क करून घेतलेले आहे. आणि ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला इथे मध्य घ्यायचा आहे. तो होईल 3 इंच. आणि इथून याला हलक्या हाताने गोलाई देत या पॉईंटपर्यंत याला मिळवत घ्यायचं आहे. हे पहा, असे ह्याला गोलाई देत न्यायचं. आता आपल्याला शोल्डर पट्टीचे मार्क करायचे आहे. शोल्डर पट्टी ठेवायची आहे 3.25 इंच. आणि ही राहील आपली गळ्याची रुंदी. त्याच्यानंतर गळ्याची लांबी आहे 9 इंच. इथे मी खालच्या बाजूला 2.5 इंच गळ्याची रुंदी ठेवणार आहे. आणि इथे हा असा आपल्याला स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गळ्याला गोलाई देण्यासाठी मी इथे 1 इंचावर मार्क करून घेते आणि या गळ्याला आपण हा गोल शेप देऊन घेणार आहोत. आता ही आपली ड्राफ्टिंग तयार झालेली आहे. याला आपण कट करून घेऊया. कापड कट करताना आपण लाईनच्या बाहेर जायचं नाही आहे. जी आपली लाईन ओढलेली आहे त्या लाईनवर आपण कट करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला पाठीमागच्या टक्सचे मार्किंग करायचे आहे. त्याची इथे रुंदी घ्यायची आहे 4 इंच आणि लांबी घ्यायची आहे 5.25 इंच. हे पहा, खालून आपल्याला अर्धा इंच सिलाईसाठी जाईल, तो राहील आपला ते 5.25 इंच. इथे मी गळा पण कट करून घेत आहे. ही झाली आपली बॅक साईडची कटिंग. आता आपण पुढची साईड कट करून घेणार आहोत. त्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे.
सगळ्यात अगोदर हुकाई पट्टीसाठी आपण पाव इंचवर मार्क करून घेणार आहोत आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण शोल्डरचे मार्क करणार आहोत. शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. आपण पाठीमागे पण 5.5 इंचच मार्क केलेला होता आणि इथे खालच्या बाजूला पण 5.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचे, म्हणजेच ही लाईन आपली सरळ होते. त्याच्यानंतर आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे 5.5 इंच. पुढच्या बाजूने आर्महोल कमी घेतल्यामुळे आपल्या खांद्यावरून ब्लाऊज जो उतरतो तो उतरत नाही आहे. त्याच्यामुळं मी इथे कटोरी ब्लाऊजमध्ये नेहमी आर्महोल कमीच घेते. त्याच्यानंतर इथे छातीचा आपल्याला चौथा भाग मार्क करायचा आहे, तो होईल 10 इंच आणि 1 इंच आपल्याला इथे सिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे उंचीचे मार्क करायचे आहे. पाठीमागे आपण 15 इंच घेतलेली होती, त्याच्यात आपल्याला पुढच्या बाजूने 1 इंच आणखी ॲड करून घ्यायचे आहे, म्हणजेच ते होईल 16 इंच. आणि इथे ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. कमर आहे 34.5 इंच, त्याचा इथे चौथा भाग मार्क करायचा आणि 1 इंच आपल्या इथे शिलाई मार्जिन राहील आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. इथे खालच्या बाजूला आपल्याला 3 इंचावर क्रॉसपट्टीचे मार्क करून घ्यायचे आहे आणि समोरच्या बाजूला 1 इंच वाढवून 4 इंचावर हे मार्क करून घ्यायचे. सगळ्यात अगोदर ही लाईन आहे ती आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे. हे पहा, ही लाईन आपण सरळ ओढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आर्महोलची गोलाई देण्यासाठी इथे मी 1 इंचाला 1 पॉईंट कमी एवढे मार्क करून घेते. त्याच्यानंतर हलक्या हाताने याला गोलाई देत पहिल्यांदा आपण डॉट डॉटने पण याला राऊंड शेप देऊ शकता. त्याच्यानंतर हा असा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडला आपण 3.25 इंच शोल्डर पट्टी ठेवलेली होती, समोर पण तेवढीच ठेवायची. इथे मी 3.25 इंचावर मार्क करून घेते आणि हा जो राहील आपला ही राहील आपल्या गळ्याची रुंदी. त्याच्यानंतर गळा घ्यायचा आहे 6.5. इथे 6.5 इंचावर मार्क करून घेते. खालच्या बाजूला हुकाई पट्टी सोडून आपल्याला इथे 2.5 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे. इथे हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे मी गळ्याला गोल शेप देत आहे. कटोरी जास्त प्रमाणात कटोरीला जास्त करून गोल शेप दिला जातो. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचे मार्क करायचे आहे. त्याच्यासाठी इथे खालच्या बाजूला 6 इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मध्यावरती पण इथे आपण 6 इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर आर्महोल साईड्सपासून हे मार्क 2.5 इंचावर करायचे आणि गळ्याच्या साईडने जिथून आपण गोलाई द्यायला सुरुवात केली तिथून हे मार्क करायचे, म्हणजेच हे 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे चारही पॉईंट आपल्याला व्यवस्थित गोलाई देत आपल्याला हे मिळवत घ्यायचे आहे. हे पहा, असे याला मिळवत घ्यायचे. हा पहा किती छान आपला हा कटोरीचा शेप आलेला आहे. त्याच्यानंतर हा 6 इंच आहे, ह्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि इथून आपल्याला 1 इंचवरती हे जे मार्क केलेले आहे इथपर्यंत ही क्रॉसपट्टी असे क्रॉस आपल्याला जोडून घ्यायची आहे. हा झाली आपली कटोरीची ड्राफ्टिंग. आता याला आपण कट करून घेऊया. त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टी कट करणार आहोत. हे वरची जी लाईन आहे त्याच्यावर आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. गळ्याला आपण इथे सिंपल गोल गळा इथे कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपण कुठलेच मार्जिन वाढवलेले नाही आहे, तर इथे या साईडला आपल्याला एक्स्ट्रा सिलाई मार्जिन वाढवायचे आहे. इथे मी हा दुसरा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कटोरी आहे तशीच मार्क करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला कमीत कमी आपल्याला 1.5 इंच तरी एक्स्ट्रा पेपर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथे आहे तसेच मार्क करून घ्यायचे. चारही बाजूने आपल्याला आहे तशीच ही कटोरी मार्क करून घ्यायची आहे. हा आपला सेंटर पॉईंट आहे. त्याच्यानंतर समोरच्या साईडने आपल्याला 1.5 इंच ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. हे पहा, इथे 1.5 इंच आणि हा जो आपला सेंटर पॉईंट आहे इथे पण खालच्या बाजूने आपण ही 1.5 इंच कटोरी वाढवणार आहे आणि ह्या साईडने पण आपल्याला ही 1.5 इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे. हे पहा, आपली ही इथं मी अर्ध्या इंचावर ही कटोरी कमी करून घेते, म्हणजे आपले दोन्ही पार्ट जोडताना ते व्यवस्थित येतात आणि इथे हा 1.5 इंचावर हे मार्क करून घ्यायचे.
त्याच्यानंतर हे जेवढं आहे 5.5 इंच तेवढंच इथे 5.5 इंचावर हे मार्क करून घ्यायचे. असं हे जोडून घ्यायचे. ह्या साईडला जर आपण अर्धा इंच कमी नाही केलं तर आपल्याला जेव्हा आपण दोन्ही पार्ट जोडतो तेव्हा हा पार्ट आपला जास्त होतो. त्याच्यामुळे मी इथे अगोदरच हे अर्धा इंच कमी करून घेतलेलं आहे. आणि ह्या साईडने जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन घेता तेवढंच इथे आपल्याला हे वाढवायचे आहे. वरच्या साईडने इथे पहा मी अर्धा इंचाला 1 पॉईंट एवढं मी हे वाढवलेलं आहे इथे पण. आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला हे अर्धा इंच करायचं आणि त्याच्यानंतर हळूहळू हे मार्जिन आपल्याला खालच्या पॉईंटपर्यंत वाढवत न्यायचं. ही झाली आपली कटोरी. हा गळ्याला पण हा गोल शेप देऊन घ्यायचा. आता याला आपण कट करून घेऊया. हे पहा आता आपली कटोरी तयार झालेली आहे. आता याला कापडावर ठेवून आपण याला कट करून घेऊया. कापड कट करून घ्यायचं आहे. कटोरी ठेवताना हा पार्ट ठेवताना हमेशा हा तिरक्यामध्ये ठेवायचा आणि बाकीचे जे बी पार्ट आहे ते एकदम सरळमध्ये ठेवायचे. आता याला आपण मार्किंग करून घेऊया साईडने. हे मी अगोदर चारही बाजूनी ह्याला आहे तसेच मार्क करून घेते. त्याच्यानंतर ह्या साईडला आपल्याला जिथे कटोरी जोडायची आहे त्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे आपला जॉईंट येईल. त्याच्यानंतर ही आपली कटोरी आहे याला पण आहे तसेच मार्क करून घ्यायचे. आता मी पेपर बाजूला काढून ठेवते आणि आपण कापड कट करून घेऊया. आता हे जे साईडचे कापड राहिलेले आहे याच्यात आपण ही क्रॉसपट्टी काढून घेणार आहोत. हे पण आपण कट करून घेऊया. ही पहा ही आपली कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिच करून घेऊया. सगळ्यात अगोदर जो कटोरीचा पार्ट आहे त्याला आपण टक्स द्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हा दुसरा पार्ट पण मी तसाच तयार करून घेते. हे पहा असे हे एका समोरासमोर एक आले पाहिजे. त्याच्यानंतर हा जो साईड पार्ट आहे हा पण आपण जोडून घेऊया. अर्धा इंचाचे मार्जिन ठेवून हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि याला पण डबल स्टिच करून घ्यायचं आहे. हे आपले दोन्ही पार्ट जोडून तयार झालेले आहेत. आता आपण क्रॉसपट्टी तयार करून घेऊया. क्रॉसपट्टीसाठी मी खालच्या बाजूने दुसरे वेगळे अस्तरचे कापड लावलेले आहे. इथे आपल्याला क्रॉसपट्टी आहे ती डबल स्टिच करायची आहे. त्याच्यामुळे मी दुसरे एक्स्ट्रा कापड लावलेले आहे. त्याच्यानंतर हे जे एक्स्ट्रा कापड आहे याला आपण कट करून घेऊया.
आणि आत्ता ही क्रॉसपट्टी अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायची आहे। शिलाई करताना कुठल्याही कपड्याला आपल्याला जास्त ओढायचे नाही। आता ह्या साईडला आपण हुक पट्टी लावून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 2 इंचाचे कापड घेतलेले आहे। त्याला आपण इथे सिंगल स्टिच करणार आहोत। आपण जी पट्टी घेतलेली आहे ती कापडापेक्षा थोडीशी जास्त ठेवायची आहे, नाहीतर कारण ती आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे। वरच्या साईडने आपण दाब शिलाई द्यायची आहे। त्याच्यानंतर ही कापड फोल्ड करून आपल्याला इथे आणखी एक शिलाई देऊन घ्यायची आहे। या कापडाला आपल्याला असे फोल्ड करायचे आहे। ही आपली पट्टी लावल्यानंतर आपले दोन्ही पण पुढचे भाग तयार झालेले आहेत। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब